आता आपण प्रश्न क्रमांक सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 4 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालील प्रमाणे आहेत अशी सर्व वर्ग समीकरणे तयार करायची आहेत. ठीक आहे. मग पहिला गणित काय आहे? वर्ग समीकरण तयार करायचे आहेत. मुळे दिलेले आहेत. पहिला काय दिलाय? 0 व 4 असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता दिलेलं काय आहे? मुळे दिलेले आहेत. ओके. समजा मुळे काय मानू? अल्फा व बीटा मानू. अल्फा व बीटा मानू. म्हणून अल्फाची किंमत काय आहे? 0 व बीटाची किंमत काय घेऊया? 4 घेऊ. आता आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की जर मुळे दिले असतील तर आपण मुळे दिल्यानंतर त्याच्या समीकरण कसं तयार करतो? ए बी इथं दिलेले बघा. मुळे दिलेले असा वर्ग समीकरण तयार करायचं. त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला तयार केलेला. काय आहे तो फॉर्म्युला? जेव्हा अल्फा आणि बीटा मुले दिलेले असतील आणि एक्स चलातील वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर आपण काय करतो? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. अल्फा अधिक बीटा बरोबर काय? अल्फाची किंमत काय आहे? 0 अधिक बीटाची किंमत काय आहे? 4 बरोबर काय येणार? अल्फा अधिक बीटा बरोबर 4 येणार. ठीक आहे. आणि आता अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार? 0 गुणिले 4 बरोबर काय येणार? शून्याला कुठल्याही संख्येने गुणल्यावर उत्तर काय येतं? 0 येतं. ठीक आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो की एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू. एक्स वर्ग बरोबर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे? 4 एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आलेली आहे? 0 बरोबर 0. म्हणजेच एक्स वर्ग वजा 4 वेळा एक्स बरोबर 0 हे तुमचं उत्तर आहे. आपल्याला काय सांगितलेले आहे? वर्ग समीकरण तयार करायला सांगितले. म्हणजे एक्स वर्ग वजा 4 एक्स हे तुमचं बरोबर 0 हे तुमचं वर्ग समीकरण तयार होईल जेव्हा 0 व 4 हे मुळे असतील तेव्हा. ठीक आहे. पहिला गणित समजला. इथे रिजन टाकते. समीकरण 1 नुसार. ठीक आहे. आता गणित क्रमांक 2 एक्झाम्पल नंबर 2 मुळे काय दिलेले आहेत? 3 व वजा 10. ठीक आहे. काय करूया? समजा मुळे अल्फा व बीटा मानू. मुळे काय मानूया? अल्फा आणि बीटा मानूया. ठीक आहे. म्हणून त्यांनी काय अल्फाची किंमत काय घेऊया? 3 व बीटाची किंमत काय घेऊया? वजा 10 घेऊ. त्यानंतर आपण काय काढूया? अल्फा अधिक बीटा. कारण की आपल्याला ह्या समीकरणाचा वापर करायचा आहे. समीकरण तयार करायचं आहे. मग त्याच्यासाठी ह्याचा वापर करायचा आहे. मग त्याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाचा किंमत भरायची आहे. म्हणून पहिल्यांदा आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काय काढायची आहे? अल्फा अधिक बीटा बरोबर 3 अधिक वजा 10 बरोबर 3तून 10 जातात का? नाही. 10तून 3 गेले राहिले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 7. आता अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटा म्हणजे 3 गुणिले वजा 10. 10 त्रिक 30. पण चिन्ह काय आहे? वजा 30. ठीक आहे. हे समीकरण क्रमांक 1. आता काय करूया? मुळे दिले असता आपल्याला समीकरण तयार करण्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू. एक्स वर्ग
अधिक अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? -7 एक्स अधिक एक्स गुणिले बीटाची किंमत काय आहे? -30 बरोबर 0. एक्स वर्ग वजा वजा काय होणार? अधिक 7x वजा अधिक वजा 30 बरोबर 0. हे तुमचं उत्तर असणार आहे. एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. हे तुमचं समीकरण आहे. आता सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 4 मधला तिसरा गणित बघूया. जेव्हा मुळे 1/2 व वजा 1/2 असतील तेव्हा काय घ्यायचं आहे? समजा मुळे अल्फा व बीटा मानू. म्हणून अल्फाची किंमत काय येणार? 1/2 व बीटाची किंमत काय येणार? वजा 1/2 घेऊ. अल्फा अधिक बीटा 1/2 अधिक वजा 1/2. 1/2 मधून 1/2 गेला, कॅन्सल काय सगळं जाणार ना, मग राहणार 0. आता अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार? 1/2 गुणिले वजा 1/2. गुणाकार आहे की नाही? 2 दोणे 4 1 1 1 पण वजा चिन्ह आहे म्हणून वजा 1 वजा 1/4 हे किंमत आली. समीकरण 1. समीकरण 1 नुसार आपण ह्या किमती भरल्या. आता काय कशाचा वापर करायचा आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू. म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? 0 गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आहे? वजा 1/4 बरोबर 0. कशावरून टाकल्या या किमती? समीकरण 1 नुसार. म्हणून एक्स वर्ग 0ला x ने गुणल्यावर आन्सर काय येणार? 0च येणार. ते लिहायची गरज नाही. इथं काय आहे? वजा 1/4 बरोबर 0. मग हे काय झालं तुमचं? एक्स वर्ग वजा 1/4 बरोबर 0. हा तुमचा झाला वर्ग समीकरण. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 4 चौथा गणित. मुळांची किंमत दिलेली आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5 अशी मुळांची किंमत दिलेली आहे. म्हणून समजा मुळे अल्फा व बीटा मानू. ओके. म्हणून अल्फाची किंमत काय येणार? 2 वजा वर्गमुळात 5 व बीटाची किंमत येणार 2 अधिक वर्गमुळात 5. ठीक आहे. आता आपल्याला ज्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या आहेत त्या किमती काय आहेत? अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा म्हणजेच 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर वजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 कॅन्सल होणार. 2 अधिक 2 बरोबर 4. अल्फा गुणिले बीटा बरोबर काय येणार? 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले 2 अधिक वर्गमुळात 5 म्हणजेच काय येणार? 2ने 2चा वर्ग वजा वर्गमुळात
5चा वर्ग, 2चा वर्ग 4 आहे, वजा वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25, पण वर्गमुळात 25 म्हणजेच कंसाच्या बाहेर वर्गमुळाच्या बाहेर 5 येणार. 4तून 5 गेले राहिले 1, म्हणजे 5तून 4 गेला राहिला 1, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 1 आला. अल्फा गुणिले बीटाची किंमत आली 1, अल्फा अधिक बीटाची किंमत आली 4. हे समीकरण क्रमांक 1. म्हणून आता ह्या किमती मिळाल्या, आता त्या किमती सूत्रामध्ये टाकायच्या आहे. म्हणून कशाचा वापर करायचा आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 चा वापर करू. मग एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय आहे? 4. 4x अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे वजा 1 बरोबर 0. कशावरून काढला? समीकरण 1 नुसार या किमती भरल्यात आपण. मग हे तुमचं काय आहे? हवं असलेलं समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे. ठीक आहे.